नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डोंगरगाव तालुका बदनापूर या ठिकाणी आहोत. आमचे शेतकरी मित्र श्री कृष्णा जगदाळे आज आपल्यासोबत आहे. तर ह्यांनी एक नवीन प्रयोग आपल्यासाठी केला आहे. स्वतः शेतीमध्ये स्वतः प्रयोगशील शेतकरी करत असताना त्यांनी आपल्या या ठिकाणी जीवामृत तयार केलेलं आहे. तर जीवामृत कशा पद्धतीने तयार केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. राम कृष्णा भाऊ, तुमचा परिचय द्या थोडक्यात. मी कृष्णा विनायक जगदाळे, राहणार बुटेगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. या ठिकाणी शेतकरी आपले. तर जीवामृत तुम्ही कशी कल्पना सुचली तुम्हाला की जीवामृत तयार करावं म्हणून? ही कल्पना शैली कांद्यासाठी समजा ही पांढरं मूळ मांडणं, म्हणजे घरच्या घरी घरच्या आपण घरी. जीवामृत तयार करू शकतो. म्हणजे बाहेरचे जे कीटकनाशके किंवा रासायनिक किंवा जैविक जेवढा खर्च लागतो ते आपल्या सगळ्या घरी अवेलेबल असल्या कारणाने तुम्ही ते सुरू केलं. मग मला सांगा, ते जीवामृत करत असताना नेमकं तुम्हाला आता नेमकं जीवामृत करताना तुम्ही काय काय साहित्य वापरले, किती प्रमाणात वापरले? 20 लिटर गोमूत्र घेतलं, 20 लिटर गोमूत्र घेतलं आणि 25 किलो शेण घेतलं तीर गाईचं. गुळ वापरला 5 किलो, गुळ 5 किलो, बेसन पीठ वापरला 2 किलो, आणि एक वडाच्या झाडाखालची माती आणली ती 2 किलो. ठीक. आणि हे पाणी किती घेतलेलं? 400 लिटर पाणी घेतलं. 400 लिटर पाणी. नंतर त्याला गुळ घेतलं 5 किलो, शेणखत घेतलं 20 किलो, आणि बेसन पीठ घेतलं 2 किलो, आणि जीवामृतची माती आहे जी आपण जैविक ज्या ठिकाणी माती भेटते त्या ठिकाणची ती 2 किलो माती घेतली. आणि अशी माती घेतल्यानंतर त्यांनी काय केलं की हे पूर्ण साचा किती दिवस झाला त्याला टाकून? त्याला आज तिसरा दिवस म्हणजे 2 दिवस झाले. बघू शकता तुम्ही. अतिशय कमी खर्चात घरच्या घरी जीवामृत अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा परिणाम करणार आहे. तर परिणामकारक आपल्या शेतीला उपयुक्त असं जीवामृत यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर निश्चितच त्यांना या ठिकाणी याचा, आता तुम्हाला आपण जे जीवामृत केलं तर तुम्हाला काही खर्च वाटला का बाबा? जास्त खर्च आला? काहीच खर्च नाही. पण उत्पन्न तुम्हाला काय वाटतं की याचा फरक पडेल का? निश्चितच आता ह्यांना या उत्पन्नात फरक पडणार अशी त्यांची धारणा आहे. खरंच या ठिकाणी जीवामृत करत असताना आपण जैविक या दिशेने जात आहोत, शेती करणार आहोत. तर त्यांना निश्चित याचा नैसर्गिक शेतीमध्ये त्यांना भरपूर फायदा होईल. आता हे जे आपण जीवामृत केले हे 3 दिवस तुम्ही भिजू ठेवायचं. नंतर 3-4थ्या दिवसापासून तुम्ही ते सलग 7 दिवसापर्यंत तुम्ही जीवामृत जमिनीला आपण टाकू शकतो. धन्यवाद.